रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पत्रकार परिषद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये महायुतीबद्दल नाराजीचा सूर। आज पुण्यात पार्टी ऑफ इंडिया आठवले यांची राज्य कार्यकारिणीची बैठकीला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आठवले यांनी मार्गदर्शन केले। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये RPI पक्षाला योग्य असा सन्मान मिळाला पाहिजे। आम्हाला कोणत्याही चर्चेसाठी बोलावले जात नाही। RPI पक्षाचे एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असे मत यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले। मनसेबाबत अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही। मनसे अजून महायुतीमध्ये आलेली नाही। शिर्डी लोकसभेची जागा अजून निश्चित झालेली नाही। मी मंत्री असल्यामुळे शिर्डी मतदारसंघाचा विकास केला आहे। लोकांची मागणी आहे की मी शिर्डीमधून निवडणूक लढवावी। प्रकाश आंबेडकर हे अकोलामधून निवडणूक लढवत आहेत। मी आजसुद्धा महायुतीमध्ये आहे। आमच्या जनतेच्या मागण्या महायुतीने मान्य करायला पाहिजे। आमचे मत पाहिजे असेल तर आम्हाला मान दिला पाहिजे। कार्यकर्ते महायुतीसोबत नाराज आहेत। प्रकाश आंबेडकर हे B टीम नाही आहे। नरेंद्र मोदी यांच्याकडे माझा मोठा सन्मान आहे। गेली 12 वर्ष आमची युती आहे। महामुंबईसाठी मिलिंद खारपाटील, मुंबई। RPIला कुठल्या मीटिंगला बोलवलं जात नाही। RPI बरोबर कुठल्या जागांच्या संबंधामध्ये चर्चा व्हायला पाहिजे की त्याच्या BJPवरून नाही। त्यामुळे कुठली जागा सोडण्याच्या बद्दल मी यासाठी आग्रही होतो। मी त्या ठिकाणी 2009 मध्ये हरलो काँग्रेस आघाडीमध्ये। त्यामुळे आता BJP आघाडीमध्ये मला निवडून येण्याची खात्री होती। त्या ठिकाणच्या जनतेची प्रामाणिक इच्छा होती की मी या ठिकाणी यावं आणि म्हणून मी आघाडी त्या ठिकाणी होतो। अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही। तो निर्णय व्हावा अशा पद्धतीने मुद्दा हा आठवले साहेब, मुद्दा हा आहे की तुम्ही इथे जे बोलताय मुद्दा हा तुम्ही जे आता महायुतीबद्दल सगळी नाराजी व्यक्त करताय आहोत। आम्ही चर्चा करणार आहोत। बाहेर पडण्याचा गोष्टी नाही आहे। जी जागा जी आहे त्याचा विचार करावा। कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे की लोकांमध्ये मागच्या वेळेला थोडंसं वातावरण पण या वेळेला मी त्या ठिकाणी यावं। मागच्या खासदारांनी काही त्याचं विशेष काम त्या ठिकाणी केलं नाही। त्यामुळे मी मंत्री असल्यामुळं त्या शिर्डीचा विकास करण्यामध्ये त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो। पण तिथल्या जनतेची इच्छा आहे की त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि म्हणून तिथं आम्ही आग्रही मागणी केलेली आहे। त्यामुळं परंतु ह्या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव घेत नाही। नवीन आलेल्या पक्षांना मात्र प्राधान्य दिलं जातं। जुना जो आपला मित्र आहे त्या मित्रामुळं 2012 मध्ये मुंबईच्या BMC निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने भाजप सेनेसोबत युती केली आणि युतीची महायुती झाली ती RPIने पाठिंबा दिल्यानंतर आता माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय अजितदादा पवार आलेले आहेत म्हणून ती महायुती झाली नाही। ती महायुती RPIच्या काळामध्ये झाली। पण रिपब्लिकन पक्षाकडे लक्ष दिलं जात नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे। रिपब्लिकन पक्षाचा सन्मान होत नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे। आणि याच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी तीव्र अशा पद्धतीची नापसंती केली। त्या ठिकाणी माझ्यासमोर काही बोलू नका आणि आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेची भागीदारी मिळाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। एक तर मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळे देशभर पक्ष वाटले। नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार निवडून तो बळावर। महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्वबळावर लढली नाही। रिपब्लिकन पक्षाला 2 जागा द्याव्यात असे आमचे आग्रह आणि जर ते